चला नेक्स्ट मॅच साठी आमचे ऑफिशियल पंच आपण पाहू शकता. खरं तर एक नामांकित क्रिकेटर ज्यांनी खरं तर एक काळ गाजवलाय आपल्या श्री गणेश मानकोली संघासाठी, अर्थातच संजय दादा कराले यांना पण पाहू शकता. आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि आज पुन्हा एकदा याच आपल्या क्रिकेटसाठी आता पंचांची कामगिरी नक्कीच संजय दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यांचंही आम्ही MD ग्रुपच्या माध्यमातून खरं तर मनापासून आभार व्यक्त करतोय आणि जाऊयात या मॅचच्या दिशेने. रफ अँड टफ सामना इथून पाहायला मिळेल, कारण की जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा एक अप्रतिम लढत पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. कर्वे विरुद्ध जुबिला अशी ही मॅच जेव्हा सातत्याने दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा ऑनलाईन वरती देखील गर्दी पाहायला मिळते. अर्थातच YouTube लाईव्ह वरती देखील प्रेक्षक जोडले जातात आणि सर्व प्रेक्षकांचं करूयात मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने, दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. P1चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती तुषार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. स्ट्राईक वरती आपण पाहू शकता करण धुळे, एक मोठं नाव. त्यांच्याच सोबतीनं पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड वरती अजय आहेत. पहा प्रत्येकी कॅचला 200 रुपयाचे कॅच प्राइज आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल फटका फसलाय, जेलची संधी आणि इथे दिनेश होते. अप्रतिम जजमेंट आणि पहिल्याच बॉल वरती इथून पहिल्या विकेटचा पतन आणि कॅच कंप्लीट झाले. अगदी या ठिकाणी 200 रुपयाचा कॅच प्राइज आता पवार सरांच्या माध्यमातून. फलंदाज बाद करण धुळे, बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवरती करण धुलेला मात्र इथून बाद केले गेलं. आज खरं तर करणचं मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना दिवस नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. याही मॅचमध्ये करण अगदी शून्यावरती बाद झालाय. पहिल्या मॅचवरती पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती बाद झाला होता. सध्या तरी करणनं अगदी आपल्या बॅटमधून धावा दाखवल्या नाही आहेत, स्वतःवरती नाराज आहेत. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल म्हटलं तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपा चेंडू. त्या चेंडूवरती तुम्ही कुठेही फटका सजवू शकता, परंतु इथून फुलटॉस बॉलवरती विकेट मिळतोय. असं नाही की फुलटॉस बॉलवरती षटकार चौकार येतात, परंतु कधी कधी विकेट देखील येतात. पहिल्याच बॉलवरती पहिला विकेटचा पतन. परंतु आता समोर पाहिलं तर रोहित आहे, टीमचा खरं तर ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये. मॅच ऑन. इथे देखील फटका, वॉट अ शॉट. जणू काही डगआउट मधूनच मी तर म्हणेन सेट होऊन गेले होते. पहिलाच बॉल कंट्रोल शॉट पाहायला मिळतोय. अगदी गॅप शॉट सिलेक्शन, एकही खेळाडूला जागेवरून हळू दिलं नाहीये आणि गॅप मधून बॉल सीमा पार. 4 धाबा, चौकार. अप्रतिम फटका होता, एकही खेळाडूला हळू दिलं नाहीये आणि अगदी गॅप मधून वेगवान फटका. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे दिशा पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अव्हांतर धाबेतनं मिळते. अव्हांतर धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. अर्थातच 5 यदा फुलकावरती खरं तर रफ अँड टफ लढत पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथे हा देखील फटका भरपूर चांगला बॅकफुट वरती आले, तदनंतर पंच केला, फक्त दिशा दिली, बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा देखील बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक सुपर हिट. 4 धाबा. अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेव्हा जेव्हा टीम जय हनुमान जुबिली संघ अडचणीमध्ये सापडते ना तेव्हा तेव्हा नक्कीच रोहितकडे पाहते आणि रोहित देखील चांगली बॅटिंग करतायत. यॉर्कर लेन सन्मान दिल्या चेंडूला, फक्त ऑनसेटला ढकललं गेलं. डीपमध्ये आपण पाहू शकता निकेल आहे तिथे चांगली फिल्डिंग, ॲक्युरेट थ्रो, परंतु याही बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 10-10 दुहेरी आकड्यामध्ये धाबा संख्या पाहायला मिळते. आतापर्यंत 10 धाबा जमा केल्यात.
4 षटकांचा हा सामना, 4 षटकांमध्ये 40 ते 45 50 झाल्या तरी देखील मॅचला मजा येणार आहे. आताचा हा चेंडू अनप्लेटेबल बॉल, व्हॉट अ बॉल. जबल असं वाटलं होतं की फुल टॉस बॉल जाईल, परंतु तदनंतर सरळ अगदी बॅटिंगच्या पॉपिंग क्रीज मध्ये टप्पा, अगदी यॉर्कर लेंथ. सध्या तरी अजय देखील फक्त पाहत राहिलेत की कुठे हा फटका खेळावा, परंतु तदनंतर विचार करता करता बॉल सरळ डॉट, निर्धाव चेंडू. आताचा हा चेंडू अगदी गुड लेन्थ स्पॉटचा बॉल, फक्त दिशा दिली आहे, अगदी स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 4 धावा. षटक क्रमांक इथनं पहिलं कंप्लीट झालंय. P1 मध्ये अप्रतिम गोलंदाज झाली, परंतु तेवढेच चांगले भरपूर चांगले फटके देखील पाहायला मिळाले. ते म्हणजेच रोहित आणि अजय यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धाबा धाव फलकावरती. चला जास्त वेळ घेऊ नका, टीम मीटिंग करू नका. दोन्ही संघ एका बाजूला पाहिलं तर मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत गावदेवी करवई, अगदी नीरज भोईर आणि प्रशांत भोईर दोन्ही बंधूंनी ही पुरस्कृत केलेली टीम गावदेवी करवई. अगदी जेव्हा जेव्हा मथुर फॅन्स जेव्हा पुढे येते तेव्हा नेहमीच नीरज आणि प्रशांत यांचा नाव मात्र नेहमीच पुढे येतोय, कारण की मथुर बैलाचे अगदी मोठे फॅन आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज बॉलिंग मार्कवरती बादल सवारे. मागील मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. मेडन ओव्हर प्लस 3 विकेट मात्र बादलनं आपल्या नावावरती केला होता आणि तिथे मात्र मॅन ऑफ द मॅच राहिला होता. सामना बी राहिले होते. मॅच ऑन, गेम ऑन. बरोबर चांगलं बॅटल. एका बाजूला बादल, दुसऱ्या बाजूला रोहित. पहिलाच बॉल फुलर लेंथ, परंतु ऑन साइडला सरळ रेषेत गॅप शॉट सिलेक्शन. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ झोन, अगदी सरळ रेषेमध्ये फटका आणि तदनंतर बॉल सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉलवरती हा पहिला बार, पहिला चौकार. चार धावा इथनं मिळतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती. मॅच ऑन. इथे लो फुलटॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा सरळ रेषेत मात्र टॅप केलाय. पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. अप्रतिम फटकेबाजी रोहितच्या माध्यमातून, जिथे मारेल तिथे चांगला धाबा. हा देखील बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. अगदी बादल सबारेसाठी आता इथून मी तर म्हणे नक्कीच संधी आहे. लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट जर का चला जे प्रेक्षक अगदी बाउंड्री लाईनवरती येऊन बसलेत त्यांना विनंती असेल आपण मागे बसायचं आहे. चला आम्ही सर्वच प्रेक्षकांना विनंती करू, जे कट्ट्यावरती बसलेत समोर सर्वांना विनंती असेल. चला बादलसाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट जर का बादलने जर 2 बॉलमध्ये 2 विकेट जर का मिळवले तर निवास पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र जीपे केलं जाईल. मात्र संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार तर आलेत. आता सध्या तरी इथून बादलच्याही डोक्यावरती मी तर म्हणे थोडासा ताण असेल. स्ट्राईक वरती रोहित. टीमची टोटल आतापर्यंत पाहिली तर 22 धाबा. यॉर्कर लेन पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळलेत, परंतु डीप मध्ये आता तुषार आहे तिथे भरपूर चांगली फिल्डिंग. इथे कदाचित मी तर म्हणेन धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अजयने तिथे थांबवलंय. अगदी यस नो आणि वेटचा वापर पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा तुम्हाला दुसरी धाव पाहिजे तेव्हा तेव्हा दोघांकडे पाहणं फार महत्त्वाचं आहे. परंतु या ठिकाणी अजयने चांगला कॉल केला. जर का इथे घाई केली असती तर एखादा तरी खेळाडू इथे बाद झाला असता. 23 धावा. स्लोवर वन बॉल, फटका फसला डीप मध्ये. ऋषिकेश अप्रतिम जजमेंट. यस तिथे प्रेक्षक आहेत, लगेच कळवलं. या ठिकाणी कॅच कॅरी केली जाते. फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजय बॅक टू दी पवेलियन.
चला मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये रोहित बॅटिंग करतात. जर का रोहितच्या बॅटमधून लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर रोशन इरमाली यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,000 रुपये दिले जातील. रोशन इरमाली व वैभव इरमाली दोन्ही बंधूंच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आहे. फुल लेनचा बॉल फक्त दिशा दिली आणि मैदानाच्या आतमध्ये महेंद्र धुले यांनी मागील मॅच मध्ये जिथून सोडलं होतं पुन्हा एकदा तिथून मात्र याही मॅच मध्ये सुरुवात करतायत. यस बॉल सीमा पार 4 धाबा. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन पाहायला मिळतात. परंतु या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. अगदी या षटकाचा विचार केला तर अगदी सुरुवातीला धाबा देखील येताना पाहिलेत परंतु विकेट देखील आलेत. म्हणजेच याही षटकात बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळालं. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल MD11 जे हनुमान जुबिली संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 27 या धाबा संख्येवरती. चला टीम मीटिंग करू नका. टीम खरबाई संघाला आम्ही विनंती करू. अगदी सायंकाळचं सत्र आता इथून सुरू होतंय आणि प्रेक्षक वर्ग देखील या मैदानावरती आता आवर्जून पाहायला मिळतात आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा करूयात MD चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम आपल्या सर्वांचं. षटक क्रमांक 3 गोलंदाज ऋषिकेश ऋषी मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक घेऊन आलाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून कमबॅक करावं लागेल कारण की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये धावा भरपूर झाल्यात. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल, गुड लेन स्पॉट आणि पहिल्याच बॉल वरती स्वीपचा शॉट, बॉल सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड म्हणत असताना रोहितच्या बॅटमधून हा पहिला षटकार. अगदी रोहित त्याच्यासाठी सुवर्ण संधी. जर का लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार आले तर रोशन इरमाली आणि वैभव इरमाली दोन्ही बंधूंच्या माध्यमातून रोख रक्कम 1,000 रुपये दिले जातील फलंदाज रोहित धुलेसाठी. 3 बॉलमध्ये 3 षटकारांसाठी हे पारितोषिक आहे. पहिलाच तर षटकार आलाय. आणखीन षटकार येतील का? परंतु इथे केलाय पलटवार, जेलची संधी डीप मध्ये. तुषार होते, तुषारकडनं फार कमी चुका होत आहेत परंतु इथे घडतंय काय कॅच ड्रॉप होते. कमबॅक तर केला होता परंतु डीप मध्ये जजमेंट थोडंसं चुकलं गेलं. अगदी रोहित सारखा फलंदाजाला बाद करण्याची संधी चालून आली होती, दोन्ही हातानं स्वीकारायची होती परंतु इथे बॉलला ग्रिप करता आला नाहीये, पकड निर्माण करता आली नाहीये. 2 धावा मिळतील. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी वेगानं सरळ अगदी यष्टिरक्षका दसताना अगदी ऋषिकेशांचा विचार केला तर तो सातत्याने चेंडूला वळण देतोय. कधी कधी आतमध्ये तर कधी बाहेर चेंडू काढले जातात. चांगले गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राइव्ह केले जातात डीप मध्ये. तिथे गौरव आहेत त्यांच्याही आवेगाच्या बाहेर. हा देखील बॉल पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. 4 धावा. अप्रतिम बॅटिंग सध्या पाहायला मिळते. सातत्याने धावा आणि धावा पाहायला मिळतात. रोहितनं आज सर्वांनाच इम्प्रेस केलंय. रोहितनं अप्रतिम फटकेबाजी दाखवली आहे. मग ताकदीचा वापर व तदनंतर गॅप शॉट सिलेक्शन आणि सातत्याने टायमिंग शॉट. प्रत्येक शॉट मी तर म्हणेन आज रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. सध्या तरी भरपूर फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू.
आताचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्यानंतर हा बॉल देखील जाईल सरळ नॉन स्टॉप लॉंग स्टॉप मध्ये सीमारच्या पलीकडे. आणखीन एक दमदार चौकार. अगदी याच रोहितचा झेल सोडला होता आणि तदनंतर आता रोहित मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती धावा जमा करतात. शेवटचा बॉल. आताचा हा चेंडू सरळ बॅट वरती, परंतु इथून हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक तिसरे कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अगदी गोलंदाजीचा विचार केला पहिल्या षटकामध्ये तुषारनं जवळजवळ 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये बादलने गोलंदाजी करत असताना जवळजवळ 13 धावा बादलनं खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात ऋषीनं 16 धावा खर्च केला. म्हणजेच प्रत्येकी गोलंदाजानं 10 पेक्षा जास्त धावा खर्च केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 43. चला टीम खरबाई, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यस, पाण्याची मागणी होते. चला मॅच ऑन गेम ऑन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर MD11 जय हनुमान झोबेली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती. शेवटचं षटक इथनं अजूनही शिल्लक आहे, परंतु शेवटच्या षटकात आता किती धावा बनल्या जातील की गोलंदाज दिनेश वाघ इथनं कमबॅक करेल हे देखील पाहूयात. मॅच ऑन गेम ऑन. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊयात MD चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिल्या सत्रातील हे शेवटचं षटक, 4 षटकांची ही लढत पाहायला मिळते. सुरू असलेला सामना अगदी दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. टीम MD11 जुबेली आणि इथे आपण पाहू शकता मथुर फॅन्स क्लब खरं तर पुरस्कृत आई गावदेवी खरबाई, परंतु इथे कॅच होती डीप मध्ये. सध्या तरी जजमेंट करता आलं नाहीये आणि तदनंतर इथे कॅच ड्रॉप, परंतु 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. टोटल जाऊन पोहोचली ती 45 धावा, 45 रन्स. सध्या तरी सन्मानजनक धावसंख्या आतापर्यंत बनली गेली आहे. आताचा हा चेंडू गुडलँड स्पॉट वरती होता. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. या ठिकाणी डॉट बॉल. सध्या तरी पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता नामांकित पंच जय पवार सर आणि त्यांच्या समवेत एक नामांकित खेळाडू अर्थातच संजय दादा कराले, परंतु इथे देखील सरळ रेषेमध्ये फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट. माही मार रहा आहे आणि त्याच्या बॅटमधून चौकार. एकदम महेंद्र धुले म्हटलं तर लास्ट ओव्हर स्पेशलिस्ट बॅटर आहे, जिथे तो शेवटच्या षटकांचा जो गोलंदाज असेल त्या गोलंदाजांचा गर्दन काढ ठरणारा हा फलंदाज. अप्रतिम फटकेबाजी. मागच्याही मॅच मध्ये शेवटच्या षटकात माहीनं काय फटके सजवले होते. मॅच ऑन. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा महेंद्र धुल्यांना बीट केले जातं. आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने लेग कटर बॉल फेकले जात आहेत. अगदी राईट बॅटरसाठी हे मी तर म्हणेन सध्या तरी डोकेदुखी चेंडू ठरू शकतात. डॉट बॉल आलाय.
आताचा हा देखील चेंडू तशाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाली ते कदाचित घडतंय काय एक चूक किती महाग ठरू शकेल टीम खरबई संघाला हे देखील पाहायला मिळेल. यस पंचांचा इशारा या चेंडूवरती धाबा मिळतील त्या तब्बल 5. नशिबाचा पंजा धाबा रोखल्या होत्या या षटकात कमबॅक झालं होतं परंतु या 5 धाब्यानं सध्या तरी गोलंदाज दिनेश वाघवरती थोडस प्रेशर आलं असेल. गरज होती का थ्रो करायची. प्रेशर चिन्ह उभे झाले. आता शेवटचा बॉल उर्वरित टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 54 धावा 54 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल आताचा हा चेंडू अगदी इथून जोरदार तर अपील केली जाते परंतु आता या चेंडूमध्ये धावा किती मिळतील हे देखील पाहूयात. यस एकच धाव मिळेल फलंदाज बाद 22च्या माध्यमातून ही एक धाव मिळते आणि पाहता पाहता या ठिकाणी पहिला सत्र कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रामध्ये काय अप्रतिम बॅटिंग अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही संघांचा पहिल्या सत्रामध्ये बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये 55 बनल्या गेल्या आणि 56 धाबा आता इथून बनवाव्या लागतील म्हणजेच मॅच बॅलन्स आहे. उर्वरित अगदी पहिल्या सत्राचा खेळ इथं संपला. आता उर्वरित आपण पाहिलं तर आता दुसऱ्या इनिंग मध्ये खेळ जातोय जिथे 24 बॉल मध्ये 56 बनवायच्या आहेत. चला करूयात मॅचला सुरुवात. आम्ही डगआउट मधून विनंती करू टीम खरबई लगेच आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या आहे. पहिल्या सत्रामध्ये 55 बनल्या गेल्या आणि 56 धावा आता बनवायच्या आहेत. 24 बॉल आणि 56 ची गरज म्हणजे इथून आता अगदी कंट्रोल बॅटिंग करावी लागेल. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता. खरं तर आमचे सरपंच मान्यवर खरं तर मितेश धुळे यांचा देखील आपण कटआउट पाहतोय अगदी बॅक स्क्रीनवरती. त्यानंतर मंगेश धुळे माजी नगरसेवक व बांधकाम सभापती आहेत अगदी त्यांना देखील पाहत आहेत व त्यांच्या समवेत अगदी सौभाग्यवती सबिताताई मंगेश धुळे त्यांचाही कटआउट पाहतोय आणि अगदी त्यांच्याच बाजूला पाहिलं तर अजयजी जमदर यांचा आपण कटआउट पाहतोय व तदनंतर पाहिलं तर राजेंद्र दादा धुळे तदनंतर चेतन दादा धुळे आणि दिलीपजी बैकर साहेब आणि बाळा कांबळी साहेबांचा देखील आपण त्या ठिकाणी कटआउट पाहतोय. सर्वच मान्यवरांचं खरं तर या स्पर्धेत भरपूर चांगलं आम्हाला सहकार्य लाभले गेलंय. आम्ही सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने. खरं तर या चषकात आपण पाहू शकता बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत आणि ते शूज आम्हाला सपोर्ट केलेत. खरं तर जुबेली खरबई माणिकवली स्टँडचे गटप्रमुख विकास जमदरे आणि तन्वीर शेख खरं तर या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून आम्हाला हे शूज मात्र
प्राप्त झालेत. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करू या आपण व्यासपीठावरती या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सामना आपण पाहतोय टीम MD11 जी हनुमान जुबिली विरुद्ध मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आई गावदेवी या दोन संघादरम्यान ही मॅच 24 बॉलमध्ये 56 करायच्या आहेत म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट. मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल अगदी सरळ बॅटनं ऑन साईडला मात्र आपण पाहू शकता ड्राईव्ह केले गेलं. अगदी मिडॉनला पाहिले तर अजय होते. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती ही पहिली धाव गौरव म्हात्रे यांच्या बॅटमधून. येस मॅच ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज करण धुळे बॉलिंग मार्क वरती. ऑन साईडला आडव्या बॅटनं बॉलला टर्न केला डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रात रोहित आहेत. चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. बॉलला तिथे अडवलं गेलं. दुसऱ्याही बॉलवरती आणखीन एक सिंगल. सध्या तरी या मॅचमध्ये दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक अकाउंट मात्र ओपन केलंय. 1-1 या धाबेनं टीमची टोटल 2 धाबा. 0 पासून 56 पर्यंत पोहोचायचं आहे. आतापर्यंत 2 बनल्या गेल्यात. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 14चा मेंटेन ठेवायचा आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न नाही. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क भरपूर चांगला पाहायला मिळेल. अगदी एज होती परंतु तदनंतर देखील बॉल अगदी सरळ लॉंग स्टॉपला जाईल. 4 धाबांसाठी गौरवच्या बॅटमधून चौकार. मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आणि ते फटके येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी गौरवच्या बॅटमधून धाबा येत आहेत. अगदी या मॅचमध्ये गौरव आणि दिनेश आणि बादल मात्र या खेळाडूंकडे फार अपेक्षा असतील. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 6. आताचा हा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू वेगवान चेंडू होता. अगदी लेग कटर पाहायला मिळेल. अगदी करण धुळे अगदी डावकर हाताचा हा गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येतोय. नॅचरल लेग कटर आहे त्यांच्याकडे. डॉट बॉल. उर्वरित शेवटचे 2 बॉल. शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साईडला टॅप केलाय. फटका दमदार गॅप मधून बॉल जाईल सरळ सीमा पार. गौरवच्या बॅटमधून संघर्ष करत असताना हा संघर्षमय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 10 धाबा. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. कंट्रोल फटका होता. शेवटचा बॉल. इथे देखील फटका चांगला. अगदी समोर चेंडू होता. ब्लॉक होलला हा चेंडू परंतु तिथे फक्त टॅप केले गेलं आणि या बॉलवरती पाहिलं तर एक धाव मिळेल. P1चं षटक इथनं कंप्लीट झालंय आणि पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर जवळजवळ 11 धाबा जमा केल्या म्हणजे चांगली सुरुवात इथून करत असताना मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आई गावदेवी खरवे टीमचे विचार केला तर भरपूर चांगली सुरुवात. पहिल्याच ओव्हरमध्ये 11 धाबा. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता इथून वाढत चाललाय. म्हणजेच प्रत्येकी ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं जर का धाबा आल्या तर सामना खरवे टीमच्या बाजूने येऊ शकतोय. अगदी या मैदानाचा विचार केला तर इथे देखील अगदी जवळजवळ 80 धाबा देखील बनताना पाहिल्यात. परंतु या मॅचमध्ये 56 बनवायच्या आहेत. धाबा बनल्या जातील का रोखल्या जातील हे देखील पाहूयात. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेंद्र धुळे. यस मॅच ऑन. पहिलाच बॉल समोर होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न
परंतु भन्नाट वेग टप्पा पडून गेल्यानंतर अगदी बॅट या ठिकाणी फिरवण्याचं काम केलं गेलं. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट. प्रत्येकी डॉट बॉल जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर गावदेवी खरबई संघावरती दबाव दबाव बनवू शकतोय. सध्या तरी भरपूर चांगलं बॅटल. फुलटॉस बॉल ऑन साइड ला खिचून मारलाय, फटका दमदार. आडवा बॅटचा हा कडवा प्रहार गौरव म्हात्रेच्या बॅट मधून. बॉल सीमा पार, षटकार. अप्रतिम शॉट सिलेक्शन. अगदी फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती अगदी गौरव म्हात्रे तुटून पडलाय आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अप्रतिम शॉट सिलेक्शन. अगदी फुलटॉस बॉल, कोणत्या प्रकारचा विचार न करता अगदी या चेंडूमध्ये तुटून पडल्या आणि 6 धाबा एकवटल्या गेल्या. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 17 धाबा. रफ अँड टफ सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. अगदी हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये. आत्ताचा हा चेंडू क्रॉस लाईन हा फटका खेळलाय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा बॉलला क्लिअर केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका गौरव म्हात्रेच्या बॅट मधून. हा षटकार काय फटका होता. अगदी पाहतच राहावा एवढा दमदार फटका होता. सुरेख टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. गौरवची बॅट आता मैदानाच्या आतमध्ये बोलतेय. जेव्हा जेव्हा गौरवची बॅट बोलते तेव्हा तेव्हा खरबई टीमला कोणत्या प्रकारचा टेन्शन होत नाहीये. अप्रतिम या ठिकाणी शॉट सिलेक्शन. पहिला बॉल अगदी समोर होता, अगदी यॉर्कर लेंथ वरती, परंतु तिथे काय फटका होता. यस वेट. मैदानाच्या अगदी बाहेर आपण पाहू शकता सर्वच आमचे प्रेक्षक वर्ग या सामन्यांचा आनंद लुटत आहेत. आतापर्यंत विचार केला तर धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 23. अप्रतिम लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला बॉलला पाठवलंय. तिथे देखील बॉल थांबणार नाहीये. टप्पा पडल्यानंतर इथे उचली मिळाली आहे. नशिबाची साथ आता मिळते टीम गावदेवी खरबई संघाला. बॉल सीमा पार, 4 धावा. एकदा असं म्हणतात ना की 99% तुमची मेहनत आणि 1% तुमचा लक तुमच्या पाठीशी असणं फार महत्वाचं आहे. जर का तो लक तुमच्या पाठीशी असेल तर 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जिंकू शकता. पहिला विजय हा मनामध्ये होतो व त्यानंतर दुसरा विजय मैदानामध्ये साकारला जातोय. परंतु त्यासाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. टीम जोबेलीला इथे परास्त करायचा आहे. स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये टीम खरवे उतरली आहे. आता इथून चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 27 धावा. उर्वरित समीकरण येणारे 14 चेंडू 29 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी त्या ठिकाणी केला होता, परंतु कोणत्या प्रकारचा बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. डॉट बॉल आल्यानंतर नक्कीच मी तर म्हणेन नक्कीच मी तर म्हणेन इथून शांततेने मी तर म्हणेन विचार करत असेल. शेवटचा बॉल. सध्या तरी भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर्वच प्रेक्षकांचे लक्ष मात्र या मॅच कडे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील मात्र शेवटच्या बॉलवरती वेग कमी केलाय. माही इथून सध्या तरी चालाकी दाखवत आहेत. शेवटच्या बॉलवरती वेग कमी केल्यानंतर हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरंही कंप्लीट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 27 धावा. अगदी ग्राफ पाहिला ना तर अगदी दोन्ही टीमचा ग्राफ अगदी लेवल वरती आहे. जिथे 2 षटकानंतर टीम जोबेलीने देखील 27 बनवल्या होत्या आणि इथे देखील टीम खरबईने 27 धावा बनवल्या गेल्यात. आता उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 29 धावा अजूनही कराव्या लागतील टीम खरबई संघाला. 12-29 समीकरण.
चला जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 30 गोलंदाज प्रेम. अगदी महत्वाचा हा षटक, टर्निंग पॉइंट षटक. मात्र तिसरं षटक गोलंदाज प्रेम धुळे. जर का या षटकात जास्तीत जास्त धाबा आल्या तर हा सामना खरबे टीमच्या बाजूने होऊ शकतो. जर का या षटकात कमीत कमी धाबा आल्या तर जुबिली संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकतो. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघाला पुन्हा एकदा देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. एका बाजूला पाहिलं तर खरबई संघ, दुसऱ्या बाजूला टीम जोवेली. सध्या तरी भरपूर चांगली लढत. सर्वच प्रेक्षक मात्र या मॅच वरती लक्ष केंद्रित करतायत. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वेलकम आपला एमडी चषक आणि या चषकात आपला मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ धुळे आणि सुधीर धुळे यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आज तिसरा दिवस आणि दोघांची भरपूर मेहनत मात्र पाहायला मिळते. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला खरं तर पाठवला, अगदी लॉंग ऑफला बॉल पाठवला. डीप मध्ये अजय आहेत, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या बॉलवरती 2 धाबा एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल 29 धाबा आता 11 मध्ये 27 करायच्या आहेत. एकात दुसरा मोठा फटका खरवे टीम पुढे येऊ शकते. जर का एकात दुसरा डॉट बॉल विकेट आला तर जुबिली संघ या मॅच वरती पकड निर्माण करू शकते. काटेकी टक्कर सध्या मैदानाच्या आतमध्ये. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला उडवला डीप मध्ये करण धुळे, परंतु तिथे अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. अगदी फिल्डिंग आवडली असेल तर करण साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. जवळ जवळ आपल्या टीम साठी 4 धावा वाचवल्यात. यस, चेक करायचंय तिथे. चला या ठिकाणी एकच धाव आहे. चला त्या ठिकाणी नक्कीच समोर स्क्रीन समोर झाड आल्यामुळे तिथलं काही चित्र मात्र स्पष्ट दिसला नाहीये. म्हणजे ज्या बॉल वरती एकच धाव तिथे प्रेक्षक वर्ग देखील होते. कोणत्या प्रकारचा इशारा तिथून आला नाहीये. मॅच ऑन. आताचा हा चेंडू मात्र यस ऑन साइडला पाठवलाय. तिथे कॅच देखील कॅरी केली जाते. यस, या ठिकाणी फलंदाज बाद आहेत गौरव म्हात्रे मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर बादल सबारे आता इंटर होतोय. उर्वरित समीकरण येणारे समीकरण येणारे 9 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज. 9 मध्ये 26 करायच्यात. इथे हा फटका चांगला डीप मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू
आहे तिथे बरोबर चांगली फिल्डिंग, परंतु इथे घडलंय काय रन आउटची संधी आणि तदनंतर इथे बॅकअप होता म्हणून कदाचित इथे चांगली फिल्डिंग राहिली आहे आणि याही बॉल वरती 2 धावा एक वेळेला जात आहेत. भरपूर घाई गडबडी या ठिकाणी झालेली आहे. नाट्यमय क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जिथे सिंगल होती तिथे डबल देखील पाहायला मिळाले, रनआउट देखील होताना वाचले गेले तिथे बादल सबारे. सध्या तरी नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये बादल उतरलाय की काय. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा, उर्वरित 8 बॉल 24 करायचे आहेत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू फार महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट बॉल आहेत. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आताचा हा चेंडू इथे लाईन पाहिली जाते, यस पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळते टीम गावदेवी करबे संघाला आणि या एका धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 33 धावा, 8 बॉल 23 बनवायच्या आहेत. प्रत्येकी बॉल आता भरपूर महत्वाचा. मैदानाच्या आतमध्ये दोन्हीही जिद्दी खेळाडू आहेत. शेवटच्या अगदी मुवमेंट पर्यंत हे दोन्ही खेळाडू जिद्द दाखवतील का हे देखील पाहूयात. अप्रतिम फटका, ओढ शॉट, बॉल जाईल सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या आर पार, सीमा पार. बादल सवारेच्या बॅट मधून षटकार. चला तिथे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला बसायचं आहे. चला जे प्रेक्षक वर्ग तिथे बसलेत आम्ही सर्वांना विनंती करू व जे प्रेक्षक समोर तिथे बसलेले आहेत त्यांनाही विनंती असेल. चला सर्व उठायचे, सर्वांना विनंती असेल. चला तिथे प्रशांत देखील आहेत. प्रशांत तुम्हाला विनंती असेल आपण तिथून उठायचं आहे आणि तिथे आणखीन जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण त्या रोड वरती बसायचं नाहीये. चला उठा, सर्वांना विनंती असेल. मॅच आता इथून क्रुशल मुवमेंट वरती आली आहे. सध्या तरी नाजूक स्थितीवरती हा सामना इथून पोहोचलाय, म्हणजे इथून कोणत्याच टीमचा नुकसान न व्हावा. त्यामुळे आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही आता तिथून उठायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. हाय व्होल्टेज ड्रामा, नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल आणि आता 17 करायचे आहेत. 17चा कचरा कोणत्या टीम वरती, टीम जोवेली की करूबाई. सर्व प्रेक्षक वर्ग या मॅच वरती सध्या लक्ष केंद्रित करतायत. मॅच ऑन. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु यस इथे सध्या तरी थोडस दडपण पाहायला मिळेल का प्रेम यांच्यावरती, परंतु इथे डेड बॉल मात्र घोषित केला गेलाय. पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल. हाय व्होल्टेज ड्रामा, हा चेंडू फार महत्वाचा. जोपर्यंत दिनेश बादल आहे तोपर्यंत हा सामना टीम करवे संघ आपल्या बाजूने पाहू शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला टीम MD11 जी हनुमान जुबेली संघ तो देखील मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. दोनही संघ जिद्द दाखवतायत, चिकाटी दाखवतायत आणि मेहनत देखील चांगली करतायत. इथे यॉर्करलिनचा बॉल ऑन साइडला सरळ रेषेत बॉलला पाठवलाय. तिथे डीप मध्ये अजय आहे, चांगली फिल्डिंग. इथे शेवटच्या बॉलवरती सिंगल. आता हा सामना मात्र शेवटच्या 6 बॉलवरती येऊन पोहोचलाय. मगाशी मी म्हटलं की हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. आता उर्वरित समीकरण येणारे 6 चेंडू आणि 16 धावा संख्येची गरज. टीमची टोटल 40 धावा बनली गेली आहे, म्हणजेच अजूनही 16 करायच्या. 6 मध्ये 16 बनतील का की धावा रोखल्या जातील हे देखील पाहूया. घेऊया छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा मॅच कंटिन्यू. चला टीम राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव टीम आणि टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलाय आणि सध्या तरी आता या मॅचचा आनंद ते लुटतायत, मॅचचा अभ्यास करतायत. खरं तर या स्पर्धेचे प्रणेते आमचे दोन्हीही बंधू विश्वनाथ धुळे आणि सुधीर शेठ धुळे या सामन्यांचा आनंद घेत आहेत. एका बाजूला पाहिलं तर आपल्याच घरचा संघ अर्थातच जुवेली संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम करवई, म्हणजे एक मैत्रपूर्ण लढत आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात तेव्हा मात्र रफ अँड टफ सामने पाहायला मिळतात. ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. शेवटचे 6 बॉल 16ची गरज. सामना कोण जिंकणार याचं उत्तर मात्र अजूनही प्रेक्षकांना कळलं नाही, आम्हाला देखील कळलं नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्त्वाचे राहतील.
सध्या मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने लढतायत, संघर्ष करतायत, अप्रतिम लढत देत आहेत. काठे की टक्कर, काटाकीर होणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. यस, मॅच ऑन, गेम ऑन. शेवटचे हे षटक, निर्णायक षटक. गोलंदाज रोहित, यंगस्टर खेळाडू, परंतु समोर बादल आहे. पहिलाच बॉल समोर होता यॉर्कर लेंथ वरती, परंतु अगदी ओलांदर कापेटनं बॉलला पाठवला डीप मध्ये. इथे दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या, म्हणजेच मॅच अजूनही इथून ऑन आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला समीकरण पोहोचवलं जाईल. आता 5 बॉल आणि 14ची गरज. मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत हा संघ. गावदेवी खरवय, परंतु इथे या 6 चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. कदाचित यॉर्कर वाईड, अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून दिशापासून बरकटलेट. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. 5 मध्ये 13 करायच्या आहेत. एखादा मोठा फटका आला तर सामना करवे टीमच्या बाजूने, जर का विकेट डॉट बॉल आले तर सामना पुन्हा एकदा फसू शकतोय. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, इथे वळण, पुन्हा एकदा वाईट बॉल. जय पवार सर आहेत, म्हणजेच नो टेन्शन. ऑफिशियल पंच, नामांकित पंच, सातत्याने महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राबाहेर अगदी कित्येक मोठ्या स्पर्धा मात्र जय पवारनं सरांनी मात्र कव्हर केल्यात आणि याही स्पर्धेत ते आवर्जून या ठिकाणी आहेत. स्पर्धा छोटी असो किंवा मोठी, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मात्र जय पवार सर सातत्याने प्रत्येक स्पर्धेत नक्कीच आवर्जून चांगली कामगिरी करतायत. इथे वाईट बॉल. आता सामना 5 बॉल 12ची गरज. सामना देखील कलाटणी येतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे या चेंडूवरती वेग, म्हणजेच घडलंय काय, डॉट बॉल. 4 मध्ये 12 करायच्या आहेत. एखादा मोठा फटका आला तर सामना पुन्हा पलटू शकतोय. मॅच मध्ये पुन्हा रंगतदार स्थिती निर्माण होऊ शकते. नाट्यमय क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये बादल आणि दिनेश आहेत. दोघांपैकी जर का कोणी हा सामना जिंकवला तर निवास पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज. ऑन साइडला उडवलाय फटका. व्हाट अ शॉट, मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 सिक्सर. काय फटका होता, समोर चेंडू होता. जेव्हा जेव्हा बादलला समोर चेंडू भेटतात तेव्हा तेव्हा नेहमीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बादलच्या बॅट मधून षटकार आलाय. जर का आणखीन एक षटकार आला तर निवास पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये मात्र जीपे केले जातील. काय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना आवडला असेल, सर्व प्रेक्षकांना विनंती असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. खरवई विरुद्ध जोवेली, काय सामना रंगतोय. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांना रफ अँड टफ लढत देत आहेत. कधी षटकार येतोय तर कधी डॉट बॉल येत आहेत. अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्याने रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव. मैदानाच्या आतमध्ये जोवली बनाब खरवई, काय सामना होतोय. रफ अँड टफ सामना. सध्या तरी सर्व प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. इथे देखील षटकार, ओव्हर शॉट आणि सामना जिंकलाय टीम मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत. आई गावदेवी खरवई संघानं सामना जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम MD11 जोबेली संघ, हार्ड लक. आणि या ठिकाणी लगातार 2 षटकार आलेत आणि निवास पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये जीपे केले.